नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. तर आज आहे आमच्या घराचं कार्पेट क्लीनिंग. इथे व्हिडिओमध्ये मी तेच सांगत होती, की कार्पेट क्लीनिंग आहे. कारण इथे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओजच्या माध्यमातून, की घरात सर्वकडे कार्पेट आहे. फक्त किचन आणि डायनिंग एरिया इथे कार्पेट नाहीये. मग आता हे जे घरभर कार्पेट आहे, ते इथे का लावतात? तर थंडी भरपूर असते. त्यामुळे पायांना खूप गारठा लागतो. म्हणून बहुतेक हे पहिल्यापासून यांची कार्पेटची इकडे अशी सोय असेल. खरं सांगायचं तर थंडीमध्ये याचा फायदा भरपूर होतो, की म्हणजे पायाला थंड लागत नाही. कारण जेव्हा मी किचन डायनिंग एरियात असते ना, तेव्हा भरपूर थंड असतं ते फ्लोअर आणि खूप कठीण होतं. कारण जेव्हा स्नोफॉल होतो, बाहेर कंटिन्यू विंडी असतं आणि विंडी नुसतं ते काय नुसते वारे नसतात, ते थंडगार वारे असतात. मग अशा वेळेस ह्या गोष्टी बऱ्या पडतात कार्पेट वगैरे. पण जसं म्हणतात ना, की एखादी गोष्ट चांगली असेल, तर त्याचा थोडासा का होईना ड्रॉबॅक असतो. तर तो ड्रॉबॅक असा आहे, की हे जे कार्पेट आहे ते प्रत्येक वेळेस याची फार काळजी घ्यावी लागते. कारण थोडं पण काही घाण झालं तर आपण पटकन जसं फरशी असेल तेव्हा झाडू मारतो आपण काही सांडलं की पुसून घेतो. तसं या कार्पेटला नाही करता येत. मग आम्ही कसं करतो, मुलं समजा काही सांडतात किंवा आपल्याकडून पण काही गोष्टी पडत असतात. कागद असेल किंवा धूळ असेल, मग व्हॅक्यूम क्लीनरने ते व्हॅक्यूम करावं लागतं आणि एखादा डाग पडला कुठे काही तर ते कार्पेट क्लीनर मिळतात. त्याने आपल्याला ते स्पॉट क्लीनर असतात, तर त्याने आपल्याला ते क्लीन करावं लागतं. मग अशा वेळेस वाटतं, की अरे पूर्ण घरभर फरशी असती किंवा फ्लोअर असता नुसता, तर झटपट आपण पुसून घेतला असता, आवरून घेतला असता, असो. आणि वर्षातून एकदा ना हे डीप क्लीनिंग करतो कार्पेट. म्हणजे घरी नाही करता येत ते. म्हणजे करता पण येतं जर आपण त्या पद्धतीचे ते मशीन मिळतात तिकडे भाड्याने ते आणले तर. पण खूप डीप क्लीनिंग करायचं आहे आम्हाला म्हणून आम्ही मग ती सर्व्हिसच बुक केली. तर उद्या येणार होते ते म्हणून आदल्या दिवशी जे काही सगळं सामान आहे ना, ते सगळं आम्ही हार्ड फ्लोअरवर शिफ्ट करतोय. आणि हे घर आमचं रेंटचं आहे आणि इथल्या घरातलं हे जे फर्निचर इतकं हेवी आहे, इतकं हेवी आहे, ते एका माणसाचं कामच नाही त्याला हलवायचं. आणि छोटा जो टेबल दिसतोय ना तुम्हाला, हा साइड टेबल जो असतो, तो सुद्धा इतका हेवी आहे, एकदम दणकट. आम्ही हे घेताना फर्निश्ड हाऊस घेतलं होतं, त्यामुळे हे जे काही फर्निचर आहे, बेड असेल, साइड टेबल्स असतील, सेंटर टेबल, हे सगळं इन्क्लुडेडच होतं, त्यांचंच होतं. म्हणून जरा जास्त काळजी घ्यावी लागते. आपल्या स्वतःच्या गोष्टींची तर आपण घेतोच, परंतु जेव्हा आपण रेंटच्या घरात असतो, दुसऱ्या कोणाच्या वस्तू असतात त्या, तेव्हा जरा जास्त काळजी घ्यावी लागते. आणि हे जे तुम्ही घर बघतात, थोडेफार भिंतीला कलर इथे-तिथे असं आहे. तर आम्ही जेव्हा राहायला आलो, तेव्हा त्यांना सांगितलं होतं, की थोडंसं कलर करून द्या, पण समहाऊ ते राहिलं. म्हणून मग आधी कोणीतरी असे पॅचेस मारले असतील, तर ते दिसतात. तर आता हे सगळा कोपरा जो आहे ना, तो सगळा मी रिकामा केला. बरंचसं सामान शिफ्ट करत होतो. बरीच ट्रॅश पण होती आणि लकीली उद्या म्हणजे फ्रायडेला आमचा ट्रॅशचा डे असतो. त्यामुळे मग ते बरं पडलं. आठवड्यातून एकदा ट्रॅश येतात अल्टरनेटिव्ह. सो म्हणजे एक आठवडा फूड आणि रिसायकलची येईल, तर पुढच्या आठवड्यात जनरल वेस्ट अशा ट्रॅश असतात. तर आता रात्रीचे इथे वाजलेले आहेत जवळ-जवळ 9:15 की काहीतरी असाच टायमिंग झालेला आहे आणि बाहेर तुम्ही उजेड बघा किती आहे. आणि दोघं मुलांना घेऊन ना सगळं जेव्हा हे असं काम येतं ना, तेव्हा भरपूर म्हणजे मुश्किल होतं. कारण त्यांची मध्ये-मध्ये असते. असं जेव्हा आपण सामान हलवतो, तेव्हा त्यांच्या वस्तू त्यांना दिसतात. त्यामुळे ना असं फारच सगळं करावं लागतं दोघांना सांभाळून. तर बघा आता इथे 9:45 झालेले आहेत आणि आकाश बघा किती छान कलर आहेत. आणि आता दुसऱ्या दिवशी ते कार्पेट क्लीनिंगला येणार आहे. आम्ही कार्पेट क्लीनिंग आणि सोफा क्लीनिंग असं दोघं करणार आहोत. कारण सोफाचं कुशन्स तर आपण धुतो, पण ते बाजूचं वगैरे असतं ते अं, त्यांच्याकडूनच धुतलेलं बरं असतं ते, म्हणून आम्ही क्लीन करणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा किती सुंदर ऊन येतं घरामध्ये. खरंच खूप छान वाटतं. कारण ह्याच उन्हासाठी थोड्याशा का होईना उन्हासाठी आम्ही विंटरमध्ये असं तरसत असतो, की ये थोडंसं तरी ऊन ये असं म्हणून. असो इथे व्हॅक्यूम करत आहे मिस्टर आणि आता ते थोड्या वेळाने येतील तेव्हा ते क्लीन करतील. तर बऱ्यापैकी सगळं क्लीन केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू ही जी तुम्ही घरं बघतायत ना, ती जवळ-जवळ 100-150 वर्षांपूर्वीची सगळी घरं आहेत. बाहेरून ग्रॅनाइट आहे त्यामुळे एकदम भक्कम घरं आहेत ही. आणि ते दुसऱ्या दिवशी कार्पेट क्लीनर सर्व्हिस जी घेतली होती आम्ही ते आले आणि त्यांनी मशीन आणले होते. मग याच्याने त्यांनी सोफा पहिल्यांदा क्लीन केला. त्यानंतर आम्ही बेड पण सरकवणार होतो. ते बेड सरकवण्यासाठी त्या अशा डिस्क मिळतात त्या आणलेल्या होत्या आम्ही. तर मग त्यांनी ह्या मशीनने पहिले सोफा क्लीन केला आणि त्यानंतर मग त्यांची गाडी असते बाहेर व्हॅन.
त्यामध्ये त्यांचे सगळे पाईप्स वगैरे असतात, तर त्यांनी सोफा पहिल्यांदा क्लीन केला. आणि त्यानंतर कार्पेट क्लिनिंगला घेतलं. तर खूप छान स्वच्छ त्यांनी काम केलं आणि जेव्हा हे बाहेर काम करत असतात, आता हा सोफा ओला आहे म्हणून असं वाटत असेल, की ते असं काळपट दिसतोय, पण तो वाळल्यावर नॉर्मल चांगला झाला. तर ही जी बाहेर व्हॅन असते त्यांची, तर त्यामध्ये सगळी त्यांची मशिनरी वगैरे असते आणि जेव्हा ते पाईप वगैरे असे रस्त्यावरून घरात आणतात, तेव्हा त्यांना कंपल्सरी ते साईन लावावं लागतं. रस्त्यावरून ते पाईप इकडे आणतायत ना गाडीतून, म्हणजे रस्त्यावरून म्हणजे जिथं वॉकवे आहे, ज्याला पाथवे म्हणतो आपण, तर तिथे ते बघा तुम्हाला दिसेल हे साईन लावावंच लागतं, की क्लीनिंग इन प्रोग्रेस. म्हणजे कोणी जाताना तो बोर्ड बघतील आणि मग जरा केअरफुली जातील, कारण कोणी पडायला नको. जसे सेफ्टीसाठी हे त्यांचं रूलमध्येच आहे आणि ते रूल फॉलो करतातच. तर अशा पद्धतीचं असतं, म्हणजे व्यवस्थित जे काही असतं काम. तर इकडे किचनमध्ये पण मी सगळं सामान ठेवलेलं आहे. आजचाच मिस्टरांचा बर्थडे पण आहे म्हणून पावभाजी मी सकाळीच करून ठेवली होती, कारण मला माहिती आहे एवढं सगळं आवरायचं आहे, ठेवायचं, मग नंतर नाही जमणार. तर असं सगळं झालं. काम भरपूर बाकी होतं, पण म्हटलं चला जे क्लिनिंगला आले होते त्यांनीसुद्धा लंच ब्रेक घेतला. मग आम्हीसुद्धा जेवण वगैरे केलं. इथे छान असं कार्पेट क्लिनिंग झालेलं आहे. सोफा पण मस्त क्लीन झालेला आहे आणि कार्पेट एकदम फ्रेश वाटत आहे आता. तर त्यानंतर त्यांचे जे काही पेमेंट असतं ते आम्ही केलं आणि नंतर मग संध्याकाळी थोडंसं आम्ही बाहेर फिरून आलो. कारण म्हटलं चला मिस्टरांचा बर्थडे आहे आणि संध्याकाळी जास्त काही तर भूक नव्हती, कारण दुपारी पावभाजी वगैरे सगळं आणि गाजराचा हलवा केला होता मी, ते सर्व खाऊन झालं होतं. तर म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया, वातावरण पण चांगलं होतं, पाऊसच होता तसा. इतका सुंदर रेनबो दिसला आणि डबल रेनबो आहे. तुम्हाला दिसतोय का डबल रेनबो? दिसत असेल तर नक्की कमेंट करा की दिसतोय असं. त्यानंतर घरी आलो. असा होता आमचा आजचा बिझी दिवस. कसा वाटला तुम्हाला छोटासा व्लॉग? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.